तर रामाच्या अयोध्येत भाजप पराभूत झालेली आहे। राम मंदिर अयोध्येमध्ये बांधलेलं आहे असा श्रेय भाजपकडून घेतलं जातं। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर या ठिकाणी राम मंदिर निर्माण करण्यात आलं आणि जानेवारी महिन्यामध्ये भव्य दिव्य सोहळा सुद्धा या ठिकाणी करण्यात आला होता। मात्र त्याच अयोध्येमध्ये भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे, दारुण पराभव झाल्याचं पाहायला मिळतंय। तर भाजपचे लल्लू सिंग यांचा तब्बल 48,000 मतांनी पराभव झालाय। सपाचे अवधेश प्रसाद यांचा मात्र मोठा विजय या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। तर उत्तर प्रदेश ज्या ठिकाणी राम मंदिर निर्माण करण्यात आलं होतं आणि वारंवार भाजपकडून याचं श्रेय सुद्धा घेतलं जात होतं, मात्र त्याचा फायदा जिथं हे राम मंदिर निर्माण केलं आहे त्या अयोध्येमध्ये भाजपला झालेला दिसत नाहीये। तिथल्या जनतेनं भाजपला नाकारल्याचं दिसतंय, कारण भाजपचे उमेदवार लल्लू सिंग यांचा तब्बल 48,000 मतांनी पराभव झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।